नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे सर्व चरित्र मी वर्णन करून सांगितले. आता पुढील कथा लक्ष देऊन ऐका. ज्ञानी महामुनी विश्वामित्र वनामध्ये पवित्र स्थानी आश्रम करून राहत होते. तेथे ते जप, यज्ञ आणि योगसाधना करीत असत. परंतु मारीच व सुबाहू राक्षस यांना ते फार घाबरत असत. यज्ञ पाहताच राक्षस धावून येत व उपद्रव देत असत. त्यामुळे मुनींना फार त्रास होई. गादीपुत्र विश्वामित्रांच्या मनात काळजी वाटत होती. हे पापी राक्षस भगवंताच्या शिवाय कुणाकडूनही मारले जाणार नाहीत. तेव्हा श्रेष्ठ मुनींनी मनात विचार केला की प्रभूंनी पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी अवतार घेतला आहे. तेव्हा या निमित्ताने जाऊन मी प्रभूंच्या चरणांचे दर्शन घेईन आणि विनंती करून दोन्ही भावांना येथे घेऊन येईन. आहाहा, जे ज्ञान, वैराग्य आणि सर्व गुणांचे धाम आहेत त्या प्रभूंना मी डोळे भरून पाहीन. अशा प्रकारचे अनेक मनोरथ करीत त्यांना जाण्यास वेळ लागला नाही. शरयू नदीच्या जलामध्ये स्नान करून ते दशरथ राजांच्या दरबारात पोहोचले. राजांनी जेव्हा मुनींच्या आगमनाची वार्ता ऐकली तेव्हा ते ब्राह्मण वृंदाला सोबत घेऊन त्यांना भेटण्यास गेले आणि दंडवत घालून मुनींचा सन्मान करीत त्यांना आणून त्यांनी आसनावर बसविले. राजांनी त्यांचे चरण प्रक्षालन करून त्यांची चांगल्या प्रकारे पूजा केली आणि म्हटले, माझ्यासारखा धन्य आज दुसरा कोणीही नाही. नंतर त्यांना अनेक प्रकारचे भोजन वाढले. त्यामुळे श्रेष्ठ मुनींच्या मनाला खूप संतोष झाला. नंतर राजांनी चारी पुत्रांना मुनींच्या चरणावर घातले. श्रीरामचंद्रांना पाहून मुनींचे देहभान हरपले. ते श्रीरामांच्या मुखाची शोभा पाहताच असे गुंग होऊन गेले जणू चकोर पूर्ण चंद्रमा पाहून मोहून जातो. तेव्हा राजांनी आनंदाने म्हटले, हे मुनी, अशा प्रकारे दर्शन देण्याची कृपा तुम्ही कधी केली नाही. आज तुमचे कशासाठी शुभागमन झाले आहे सांगा, ते पूर्ण करण्यास मी वेळ लावणार नाही. मुनी म्हणाले, हे राजा, राक्षसांचे समुदाय मला फार त्रास देतात. यासाठी मी तुमच्याकडं काही मागण्यास आलो आहे. धाकट्या भावासह श्री रघुनाथांना माझ्याकडे सोपवा. राक्षस मारले गेल्यावर मी सुरक्षित होईन. हे राजा, प्रसन्न मनाने यांना तुम्ही द्या. मोह व अज्ञान सोडून द्या. हे स्वामी, यामुळे तुम्हाला धर्म व सुकीर्ती प्राप्त होईल आणि यांचेही परम कल्याण होईल. हे अत्यंत अप्रिय असे बोलणे ऐकून राजांचे मन थरारले. त्यांचा चेहरा उतरला. ते म्हणाले, हे मुने, म्हातारपणी मला 4 पुत्र मिळाले आहेत. तुम्ही विचार करून बोलला नाहीत. हे मुनी, तुम्ही पृथ्वी, गायी, धन, खजिना यापैकी काहीही मागा. मी मोठ्या आनंदाने आपले सर्वस्व अर्पण करीन. देह आणि प्राण यांच्यापेक्षा काहीही अधिक प्रिय नसते. मी तेही एका क्षणात देईन. सर्व पुत्र मला प्राणांप्रमाणे प्रिय आहेत. त्यातही हे प्रभू, रामाला तर कोणत्याही परिस्थितीत देता येत नाही. अत्यंत भयानक राक्षस कुठे व अत्यंत किशोर अवस्थेतील सुकुमार माझे सुंदर पुत्र कुठे? राजांची ही प्रेमपूर्वक वाणी ऐकून ज्ञानी मुनी विश्वामित्रांना फार आनंद वाटला. जेव्हा वशिष्ठांनी राजांना पुष्कळ प्रकारे समजावले तेव्हा त्यांच्या मनातील संदेह दूर झाला. राजा दशरथांनी मोठ्या आदराने दोन्ही पुत्रांना बोलावले आणि त्यांना हृदयाशी धरून अनेक प्रकारे उपदेश केला आणि विश्वामित्रांना म्हटले, हे नाथ, हे दोन्ही पुत्र माझे प्राण आहेत. हे मुनी, आता तुम्हीच यांचे वडील आहात, दुसरे कोणीही नाही. राजांनी अनेक आशीर्वाद देऊन पुत्रांना ऋषींच्या हवाली केले. मग प्रभू मातेच्या महालात गेले आणि तिच्या पाया पडून निघाले. ते पुरुष सिंह दोघे भाऊ राम व लक्ष्मण मुनींचे भय दूर करण्यासाठी आनंदाने निघाले. ते कृपासागर, धीरबुद्धी आणि संपूर्ण विश्वाच्या कारणाचेही कारण होते. भगवान रामांचे नेत्र कमळासारखे लालसर होते. विशाल छाती आणि अजानुबाहू होते. नीलकमल आणि तमाल वृक्षासारखे श्यामल शरीर होते. कटीला पितांबर नेसलेले आणि सुंदर भाते बांधलेले होते. दोन्ही हातांमध्ये सुंदर धनुष्य व बाण होते. श्याम व गौर वर्णाचे दोन्ही भाऊ परम सुंदर होते. विश्वामित्रांना त्यांच्या रूपाने जणू मोठा निधी मिळाला होता. ते विचार करू लागले, प्रभू हे ब्राह्मणांचे भक्त आहेत हे मला समजले. माझ्यासाठी भगवंतांनी आपल्या पित्यालाही सोडले. वाटेत जाताना मुनींनी ताडका दाखविली. शब्द ऐकताच ती रागाने धावून आली. श्रीरामांनी एकाच बाणात तिला ठार मारले व तिला शरणागत मानून निजपद आपले दिव्य स्वरूप दिले. मग विश्वामित्र ऋषींनी प्रभूंना ते विद्येचे भांडार असल्याचे जाणूनही लीला पूर्ण करण्यासाठी अशी विद्या दिली ज्यामुळे त्यांना तहान भूक लागणार नाही आणि त्यांच्या शरीरात अतुल बळ व तेज प्रकाशित होईल.
सर्व शस्त्रांमध्ये प्रभूंना देऊन मुनी त्यांना आश्रमात घेऊन आले आणि त्यांना आपले हितकर्ते मानून भक्तिपूर्वक कंदमुळे आणि फळांचा आहार दिला. प्रातःकाळी श्री रघुनाथांनी मुनींना म्हटले, तुम्ही निर्भयपणाने यज्ञ करा. हे ऐकून सर्व मुनी हवन करू लागले. श्रीराम स्वतः यज्ञाचे रक्षण करण्यास उभे राहिले. ही वार्ता समजताच मुनींचा शत्रू असलेला मारीच राक्षस चिडून आपल्या सोबत्यांना घेऊन धावून आला. श्रीरामांनी फाळ नसलेला बाण त्याला मारला. त्यासर्शी तो 100 योजने विस्तार असलेल्या समुद्रापलीकडे जाऊन पडला. नंतर त्यांनी सुबाहूला अग्निबाण मारला. इकडे लक्ष्मणाने राक्षसांच्या सेनेचा संहार केला. अशा रीतीने श्रीरामांनी राक्षसांना मारून ब्राह्मणांना निर्भय केले. तेव्हा सर्व देव आणि मुनी त्यांची स्तुती करू लागले. श्री रघुनाथांनी तेथे काही दिवस आणखी राहून ब्राह्मणांच्यावर कृपा केली. त्यांनी मोठ्या भक्तिभावाने श्रीरामांना पुराणातील बऱ्याच कथा सांगितल्या. वास्तविक त्या सर्व श्रीरामांना माहीत होत्या. नंतर मुनींनी आदराने श्रीरामांना समजावून सांगितले, हे प्रभू, माझ्याबरोबर येऊन एक कौतुक बघा. रघुकुलाचे स्वामी श्रीरामचंद्र धनुष्य यज्ञाची वार्ता ऐकून मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांच्या बरोबर आनंदाने निघाले. वाटेत एक आश्रम दिसला. तेथे पशुपक्षी इतकेच काय कोणताही प्राणी नव्हता. तेथे एक शिळा पाहून प्रभूंनी विचारले. तेव्हा मुनींनी सविस्तर गोष्ट सांगितली. गौतम मुनींची पत्नी अहिल्या ही शापामुळे पाषाणाच्या रूपात राहून मोठ्या धैर्याने तुमच्या पदधुलीची कामना करीत आहे. हे रघुवीर, हिच्यावर कृपा करा. आजच्यासाठी धन्यवाद.